जेम्स लेन लिखित शिवाजी हिंदू किंग इस्लामिक इंडिया या पुस्तकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची राष्ट्रमाता जिजाऊंची ज्या पद्धतीने बदनामी करण्यात आली होती, 2003 ची ही घटना आहे. पुस्तक वादग्रस्त होतं. 5 जानेवारी 2004 रोजी संभाजी ब्रिगेडच्या 72 मावळ्यांनी ज्या भांडारकर संस्थेतील 12 लोकांनी त्या जेम्स लेनना वादग्रस्त मजकूर लिहिण्यासाठी मदत केली होती, त्या भांडारकर संस्थेवर कारवाई केली. त्याला 22 वर्ष झाले. ज्या जेम्स लेननी वादग्रस्त लिखाण केलं होतं, 2003 मध्ये साताऱ्याचे छत्रपती उदयन महाराज भोसले यांनी वादग्रस्त लिखाणाबाबत पत्र पाठवलं गेलं. 22 वर्षानंतर ऑक्सफर्डने चुकीच्या लिखाणाबद्दल माफी मागितली, दिलगिरी व्यक्त केली. परंतु 22 वर्ष महाराष्ट्रातल्या तमाम शिवप्रेमींच्या मनामध्ये जी आग होती, जो राग होता, आपल्या राजाची चुकीच्या पद्धतीने बदनामी करण्याची हिम्मत इथल्या भांडारकर संस्थेने किंवा त्या जेम्स लेनना मदत करणाऱ्यांनी हिम्मत केली होती, त्याच्यावर कारवाई सरकारनं अजिबात केली नाही. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीनं जर आता त्या जेम्स लेनच्या पुस्तकाबद्दल दिलगिरी व्यक्त केली असेल, वादग्रस्त लिखाणाबद्दल, तर मग जेम्स लेनला ज्यांनी मदत केली होती ते हयात असतील किंवा नसतील, महाराष्ट्र सरकार त्या सगळ्यांवर कायदेशीर कारवाई करणार का, त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार का, आणि छत्रपती शिवाजी महाराजांवर जे काही चुकीचं लिखाण केलं होतं त्या लिखाणाबद्दल त्यांना कठोर शासन करणार का, हा संभाजी ब्रिगेडचा सवाल आहे. कारण गेल्या 20-22 वर्षामध्ये आम्ही तर छत्रपतींच्या मावळेत, आम्ही कारवाई केली शिवप्रेमी म्हणून, परंतु जे आम्ही भोगलं ते मावळे म्हणून आम्ही सहन केलं. परंतु ज्यांनी बदनामी केली ते मात्र मोकाट फिरत होते, आजही फिरतायत. त्यांच्यावर शासनानं कुठलीही कारवाई केलेली नाही. ही सगळ्यात वाईट शोकांतिका आहे. म्हणून संभाजी ब्रिगेडची विनंती आहे की जेम्स लेनला ज्यांनी माहिती पुरवली होती, जेम्स लेनच्या पुस्तकाबद्दल ज्यांनी कौतुक केलं होतं, त्या सगळ्यांवर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. ती सरकार ती हिम्मत दाखवणार का, हाच सवाल या माध्यमातून मी राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला करू इच्छितो. कारण छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा, राष्ट्रमाता जिजाऊंपेक्षा या महाराष्ट्राला दुसरं कोणीही मोठं नाही. आणि त्या विश्ववंदनीय आपल्या राजाबद्दल जर कोणी चुकीचं लिहित असेल, अजूनही बरेच जण हिम्मत करतात, त्यांच्यावर त्याच क्षणाला कठोर शासन झालं पाहिजे, अशी संभाजी ब्रिगेडची मागणी आहे. म्हणून भांडारकर संस्थेवर कारवाई होणार का, हा आम्हाला पडलेला प्रश्न आहे. सरकारनं त्याचं उत्तर दिलं गेलं पाहिजे.